काय केलंस? हे काय केलंस? अघटित घडली करुणा, अघटित घडली करुणा, अघटित घडली वरदानची हो विफल कसे, अघटित घडली करुणा, अघटित घडली वरदानची हो विफल कसे, अघटित घडली करुणा, अघटित घडली. शंखनसेवी रौद्रयोजना, शंखनसेवी रौद्रयोजना, शंखनसेवी शंखनसेवी रौद्रयोजना. शंखनसेवी रौद्रयोजना, विधीची न्यारी नीत करे, विधीची न्यारी नीत करे. सोबीस अलंकार वदन कसे, अघटित घडली करुणाकार, अघटित घडली वरदानची हो विफल कसे, अघटित घडली करुणाकार, अघटित घडली, अघटित घडली, अघटित घडली करुणाकार. चला दादा, परत जाऊया. होय दादा, जगदीश आपल्यावर पुन्हा पण येईल असं मला वाटत नाही. हे गाण नाही खरं बाबा. ऐकून घे, ही भूलभुलैया आहे, हा जादूटोणा आहे, हा मोहिनी मंत्र आहे. नाही नाही, हे गाण नाही, त्रिवार गाण नाही. दादा, दादा, पहा, पहा दामोदर दृश्यकार. अरे पहा, हा शंकराज सूट लावून पुन्हा माझ्या पायाची परत आला. हवलिया, सद्गुरू, आणि काय दाखवायचं योजना पूर्ण, आणि काय दाखवायचं योजना. दादा, चला, अंधार व्हायला लागला. चला दादा, चला चला दादा, सांगूया. नावाड्यानं नाव बंद करण्यापूर्वी पडता राहावं. चला, थांब. हा जाऊ नकोस त्याला. मागेल ती इच्छा पुरी करतो, यावर तुम्ही तरी भावून जाऊ नका. दादा, बघू दे, बघू दे तो तिथंच. चला चला, जाऊया आपण. इच्छा पुरी करतो, तर मग हा शंखराज माझ्या पाशीच हवाय.
अगं तुला शोधण्यासाठी गेले 2-3 दिवस मी रानोमाळ भटकतो आहे. या अरण्याचा अगदी कानाकोपरा देखील. अरे मी होते जमिनीखाली भुयारात. ह्या वृक्षामागे जे विवर दिसत आहे तीच वाट आहे या भुयाराची. भुयारात? हो भैरवबाबांनी तुला भुयारात बंदिवान करून ठेवलं? हो. तुझा छळ केला, उपाशी तापाशी ठेवलं, मारहाण केली? नाही नाही जगदीश, त्याने तसं काहीही केलेलं नाही. उलट मी माझा हट्ट सोडावा म्हणून भैरव बाबांना खूप आर्जव केली. अगदी मंथरणी केली त्याने माझी. सगळे कान भरी अगदी भडकून उठले होते. कदाचित त्यांनी मला ठार देखील मारलं असतं. पण भैरव बाबांनी त्यांना परतवून लावलं. आणि मला कोणीही अपाय करू नये म्हणूनच भैरव बाबांनी मला त्या गुहेत कोंडून घातलं होतं. मग तू सुटलीस कशी? त्याचाच तर चमत्कार वाटतो आहे मला. चमत्कार? होय जगदीश, हे कालपासून सगळ्या गांभीर्यांची वागणूकच बदलली आहे. भैरव बाबाची तर भाषाच बदलली आहे. बदलली म्हणजे? खरं खोटं तो गाणेश्वरच जाणे. पण कालपासून सगळ्या गांभीरींचा विरोधच मावळला आहे. आणि तुझा हट्टच जर असेल तर तुझं लग्न मी जगदीशशीच लावून देतो असंही भैरव बाबा म्हणाला आहे. सगळ्यांचं मनच पालटलंय की त्यांनी वेगळाच डाव योजला असेल रे. मला तर काही कळेल असंच झालं आहे बघ. डाव योजायचं काय करतो? अगं तुला घेऊन ते सारे गांधारी फरार झाले असते तर मी काय करणार होतो त्यांचं? मग काय हा चमत्कार म्हणायचा? हो, चमत्कारच घडला. शंकरराजाजवळ जे मी मागणं मागितलं त्याची पूर्तता होते खचितच. हा त्या शंकरराजाच्या मंत्रशक्तीचा प्रभाव आहे. धन्य धन्य शंकरा, धन्य धन्य. आपल्या शक्तीबद्दल मी अविश्वास करतो. आता वाट्याला येईल ती दुर्घटना पत्करायला मी आनंदाने तयार आहे. जगदीश, तू हे काय म्हणतो आहेस? हे सगळं विसरून जा रे. अगोदर आपण नदी ओलांडून सोमेश्वराच्या मंदिरात जाऊ आणि तात्काळ विवाहबद्ध होऊ. नाही जगदीश, तुला कसं कळत नाही? अगं आपला विवाह झाल्याखेरीज गांधरीपासून मी तुला कसलंही संरक्षण देऊ शकणार नाही. नाही जगदीश, अरे भैरव बाबाची एक शर्त मानली आहे मी. कोणती शर्त? काय मानलीस तू ती हे शर्त? रागवू नकोस, चिडू नकोस रे. गानभरीच्या रीतीनंच आमचा विवाह सोहळा व्हावा अशी जर बापाने शर्त घातली तर त्यात काय वावगं आहे रे? तुझं म्हणणं काय आहे ना? अरे भैरव बाबा मला म्हणाले, काय म्हणाला? नाही नाही भैरव मी बाबा. सांगतो. जगदीशच्या जीवाला काही अपमान मिळतं नाही. तुझ्या लग्नाची बोलणी करायला मी आलोय. गाणेश्वराची शपथ घेऊन मी तुला शब्द दिलाय तसा बाजूला हो. लग्नाची बोलणी करण्याची ही रीत नव्हे भैरव बाबा. मला ठार मारल्याशिवाय हिच्या अंगाला हात लावू देणार नाही मी कोणाला. अरे किल्ला, तू तर अगदीच अजाण आणि भोळा भाबडा दिसतो आहेस. तुझ्या गुरुसारखा दिसत नाहीस. गुरुसारखा म्हणजे? लबाड, निमघरामाडी चोर. भैरव बाबा! सांभाळून सच्चाही दिसतो आहेस. दादाने काय अपराध केला होता तुमचा? ते कधी खुल्या दिलानं सांगितलं नाही वाटतं तुम्हा शिष्याला. खराब, एकदम खराब नेकीचा माणूस आहे तो. अरे ते काळे हा तुमचा दादा लबाडीनं वेषांतर करून आमच्या गोटात शिरला, आमच्या तळावर राहिला, आमचं अन्न खाल्लं, आमची गायन विद्या चोरून शिकला. विद्येची कधी चोरी होत नाही भैरव बाबा. तुमच्यासारखे कधू लोक गाणं चोरून ठेवतात म्हणून. थांब जगदीश. भैरव बाबा, ह्या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत. त्या आज उकरून काढायची काही गरज आहे का? पंडितजींनी तुमचा गुन्हा केला आणि तसं तुम्हीही त्याला कडक शासन केलं. तेव्हाच तिथेच ते सगळं संपलंय. तसंच आणि तेवढ्यानं संपलं नाही बेबी. दुनिया हिंडत खेळत इतक्या वर्षांनी आज आम्ही इथं आलो तर आजही तोच प्रकार. भैरव बाबा, तुम्ही आमच्या लग्नाला संमती दिली असं? होय होय पोरा, सृष्टीच पालटली तेव्हा संमती देणं आम्हाला भाग पडलं. पण आजपर्यंत दुनियेत कधी घडलं नाही ते आज इथं घडणार आहे. रैनाशी तुझं लग्न इथंच आमच्या रीतिरिवाजाप्रमाणे होईल. कबूल आहे बाबा. रैनासाठी तुमची अट मी मानली आहे. गपलत करू नकोस, घुराळूनही जाऊ नकोस. मला तर तुमची गत फार फार कठीण दिसते आहे. अरे रैना ही आमच्या गाणेश्वराला वाहिलेली पोर. गाणेश्वराची ती राणी म्हणून अवघे गांधारी तिला म्हणतात. गाणेश्वराची राणी तू मागतो आहेस, पूर्ण विचार करून सांग. असल्या खुलचट कल्पनावर तुम्हा लोकांची श्रद्धा असली तर मी मानायला तयार नाही. असल्याच मस्ती पायी तुझ्या उस्तादांना धाई धाई रडावं लागलं त्यावेळी. तो आणि त्याची बायको टाचा घासून तटपटली त्यावेळी. म्हणजे नेमकं काय म्हणलं तुझ्या त्याला? गुरुला जाऊन विचार.
पण तुम्हा दोघांनाही बजावणं माझं काम आहे. अरे गानेश्वराला वाहिलेली पोट म्हणजे गानेश्वराची राणी. तिच्या नजरेला नजर देऊन बघणं देखील पाप मानतो आम्ही गानभरी. आणि तुम्ही दोघंही उद्दामपणे नवरा बायको व्हायला पाहता. गानेश्वराचा कोप झाला तर दोघंही बर्बाद व्हाल. तेव्हा फेर विचार करा. पुढं काय होईल याची चिंता करीत मी बसत नाही. रैना बेटी, तुझा काय विचार आहे? भैरव बाबा, तुला ठाऊक आहे ना, गानेश्वरानं मला कौल दिला आहे. अगं कौल दिलाय एवढ्यावरच तू जाऊ नकोस. गानेश्वर मोठा लहरी राजा, त्याची मर्जी केव्हा फिरेल त्याचा नेम नाही. गानेश्वर आपल्या राणीला सुखासुखी सरळपणाने सोडत नाही. भैरव बाबा, एकदा माझा निश्चय झाला तो झालाच. ठीक ठीक, चला तर गानभरे हो. तळावर नौबत चढू द्या. उद्या गानेश्वराची महापूजा आणि गानभरींचा महोत्सव. गानेश्वराची राणी दुसरा घरोबा करते आहे. तिच्या इतमामाला साजेशी पाठवणीची तयारी करा. नौबत चढू द्या. गानभरे हो, नौबत चढू द्या. गानभरे हो, नौबत चढू द्या. पण जगदीश, अजूनही मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटत आहे. भैरव बाबांनी आपल्या लग्नाला संमती कशी दिली हेच ना. एवढंच नव्हे, सगळ्या गानभरींनी त्याला हो कसं म्हटलं. तुला ठाऊक नाही जगदीश, असंच एका देवाला वाहिलेल्या तरुण मुलीनं पळून जाऊन चोरून एका गानभरीशी लग्न लावलं तर काय झालं सांग ना. सगळ्या गानभरींनी त्याला पकडून आणलं आणि ठार मारलं. कसं मारलं ठाऊक आहे. घोड्याच्या निकिमीत पाय अडकव. घोडा रानोभार खास कळग्यातून दौडत नेला. नाही जगदीश, आपलं असं होण्यापेक्षा नाही. वेडी आहेस तू रे ना. अगं आपल्या बाबतीत असं काहीही होणार नाही. पण काही पळून जाऊन चोरून लग्न लावलेलं नाही की तो गानभरींपैकी एक नाही. तसं नव्हे रे. आपल्या पाठीशी शंकराजाचं मंत्र सांगतात. आपलं लग्न होणार आणि कुणीही आपल्याला कसलाही अपाय करणार नाही एवढी त्यांची हिंमत नाही. मगापासून तू हे काय बोलतो आहे जगदीश? कोणतं मंत्र बोल? कोणता शंकराज? माझ्या गुरुनं दिलेली ती दैवी शक्ती होती हा शंकरा. म्हणजे हातात घेऊन मागावं ते मिळतं म्हणे. नाही, ते खरंच आहे. मीच करंटा म्हणून वाट बघण्यात मला धीर निघाला नाही. म्हणजे जगदीश तू काय केलं आहे? सांगायलाही मला शरम वाटते. मागणं मागूनही तुम्हाला मिळाली नाहीस, दिसली नाहीस, तेव्हा तो शंकराज मी दादांच्या अंगावर फेकून दिला. तू तो शंकराज फेकून दिला आणि तुझे दादा तू परत घेऊन गेले? हो. आणि त्या पाठोपाठच तुम्ही आलीस. भैरव बाबा मिळाले. आपलं लग्न ठरलं सुरळीतपणे. खचितच हा त्या शंकराच्या शक्तीचा प्रभाव. पण जगदीश तू तो शंकराज फेकून दिला. आता काही बरं वाईट होणार नाही ना? काही वेडं वाकडं तर घडणार नाही ना? घडलं तरी त्याची मला तमा नाही. अगं थोडंसं जगावं, पण वादळ वाऱ्यासारखं चराचराला घुमवीत जगावं. धबधब्यासारखं कोसळणारं आयुष्य असावं, पण मिणमिणत्या फटफटत्या ज्योतीसारखं नसावं. कडकडाट कोसळणाऱ्या विजेसारखं आयुष्य असावं, पण गलिताचं डोहासारखं मेलेलं जीवन नसावं. ना या दिती तांसणी पेटविला त्यांनी दीप ज्योती गावनी दीप राग आणि अंगांगात फुटत राहिली आग. प्रिय शिष्या पत्नीने गाताच मेघ बनला, पावसात भिजून गेला देह परंपार. गानभरी स्वप्न माझे उरात माझ्या दूर नाही. तर मग रेना गाशील ते गाणे कोणते? जे मजा आवडते ते स्मरते नच पुरते, कुठून अशा येती ओळी पाताळातून, याद येत असे गतजन्मीची. ती कुणाची? त्या गाण्यातून गाणं भरी माझं दिसतच नाही. असे अचानक वैरी झाले तेही गाणे. कधी गुणगुणता भैरव बाबा येतो धावून, म्हणतो रैना हेच नसे ग तुझेही जीवन. तर मग रेना आजपासून आत्तापासून विसर सारी गानभरी लागली. पिसाळ होऊन कणकण फुलून या देहाचा विशाल गातो विशाल गातो.
गानभरीचं नाही तर मग कोणाचं? ते तुझ्या पाखंडी मुलीला जाऊन विचार. यांचा काय संबंध या गीताशी? हे मी जाणत नाही, परंतु हे गीत गानभरीचं नाही, म्हणूनच ते लग्नाला गानभरीच्या तळावर गाता येणार नाही. हा तळ म्हणजे तुम्हा गानभरी लोकांचा अरण्य नव्हे भैरव बाबा. गानभरी जिथं तळ ठेवतात तेवढ्या पुरता असतो भाग, त्यांच्या सत्तेखाली असतो पूजा. उद्या महापूजा आणि गानभरीचा महोत्सव आटून गानभरी हे अरण्य सोडतील, पुन्हा कधीच्या तळावर पाय ठेवणार नाहीत. मग तुम्हाला हवं तिकडे जा, हवं ते का, पण आज नाही. ठीक आहे उद्याच्या रात्रीला फार अवधी राहिलेला नाही, तोवर गा, काहीही गा. काय गाऊ जगदीश?
मध्यरात्र उलटून गेली. गाणेश्वर राजा शांत झाला. आता उशीर कशाला? छे छे, उशीर मुळीच नाही. उठ जगदीश, उठ रैना, या. अशी गाणेश्वरासमोर या. आपापले दोन्ही हात हातात घ्या. आमचे बांधलेले हात तर मोकळे करा. असू दे काही वेळ तसेच. तुमचे तुम्हाला हे सोडवता येते. पानांच्या माळा म्हणजे काही दोरखंड नव्हे. बरा जखडला आहे माझ्याशी. राहता असाच. अगं जखडली गेलीस ती तू, मी नव्हे. शब्द दिला होता त्याप्रमाणे मी तुमचं दोघांचंही लग्न लावून दिलंय. रैना बेटी, तू गानभरी कधीच नव्हतीस. आता तर गाणेश्वराची राणीही राहिलेली नाहीस. भैरव बाबा, हे तू काय सांगतोय? मी गानभरी कधीच नव्हते. मग मी कोण होते? बेटी, अशीच रस्त्यावरून उचलून आणलेली एक पोर. भैरव बाबा, हे तू काय सांगतोय? मी तुझी मुलगी नव्हे. रैना बेटी, पुन्हा गानभरीनं आपल्या रक्ताची पोर गाणेश्वराला वाहिलेली तू आजवर कधी पाहिली आहेस? नाही. मग माझे आई बाबा? ते तुला कधीच समजणार नाही. तर मग या आज घडीला तरी कशाला सांगितलं? आम्ही गानभरी लोक कधीही कुणाशी खोटेपणाने वागत नाही. रैनाशी लग्न होऊन तू तिला आज घेऊन जाणार आहेस. पुन्हा आपली गाठ भेट होण्याचा प्रसंग येणार नाही. तेव्हा तुला आणि तिला खरं काय ते सांगितलंय. खरं बाबा, रैनावर प्रेम करताना मी कधी तिच्या जन्माची चौकशी केली नव्हती. तेव्हा ती कुणाची मुलगी आहे हे कळल्याने माझ्यात काही अंतर पडला. फार उत्तम. पण आता मात्र तुम्ही जास्त वेळ या तळावर थांबू नका. कारण सारेच जण माझ्यासारखे दिलदार असतात असं मात्र तुम्ही समजू नका. खरं बाबा. जगदीश, अरे तुमचं रक्षण करायला शंखराज हे तुमच्या पाशी नाही आहे. शंकराज, तुला काय माहित आहे शंकराजाबद्दल? तुझ्याच तोंडून काल ऐकलंय मी ते. शहाणा अशी तर शंकराजाच्या वाटेला जाऊ नकोस. आता तू नव्हेस, मी स्वामी आहे या शक्तीचा. अरे तुला तू कळलं? नव्हेस की तुझा गुरु नव्हे. अरे तुला कळलं ते खरं नाही. तू स्वतःला सांभाळ. इदा- ताबडतोब नदी मागवा. ताबडतोब नदी मागवा. हा शंकराज तुला कोणी दिला? कसा मिळाला? रैना रैना, हा भैरव बाबा घात करणार. ते विसर रे जगदीश. तू मला भेटली दे ना. अगं त्याआधी हे हात कसे सोडवतात गांगुळी नवरा बायको ते सांग ना. ते तोडायचे नसतात काही तंतू. तंतू तोडायचे असतात तेही दातांनी. कुणी, तू की मी? हे काय बरं विचारतोयस? हे दोघांनीही. आणि कसे माहित आहेत? तंतू तर तुटले पाहिजे, पण दात मात्र लागता नाहीत. हा पहा, हा मी दाखवते. आता तुझी बाजू.
जगदीश कुठार सुखरूप आहे ना तो? त्याचा काही बरं वाईट तर केलं नाही आपल्या गांधरी राक्षसाने? सांग सांग, अगं काहीतरी बोल. ही 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 गांधरीची कटोऱ्यात पैसा पडल्याशिवाय तोंड सुद्धा उघडायचं नाही. तर काय गाण्याची झलक दाखवतात आणि तुम्ही भुललात की कटोरा पुढे करतात. काहीतरीच बोलू नका तुम्ही. अरे ती तर फार वेडी झालेली दिसते. बाई, तू मागशील ते तुला देईन, पण जगदीश कुठार सुखरूप आहे ना तो? तेवढंच सांग. पैसे दिल्यावर तरी बोलशील. शंकराच्या तर शांत त्या दोघांना धरूच. पण हे अशी एकटीच एकाकी का फिरते? भैरव बाबा कुठात? बाकीचे गांधरी लोक कुठात? गांधरीचा दळ नाही असं तो नावाडी सांगत होता मला. मग ही अशी एकटीच मागं राहिली? हा उघडच आहे होता ताई. गांधरीने तिला वेळ लागल्यावर सोडून दिलं असावं. आणि जगदीश तेव्हा पुढं गायचं असेल तर गावं, मागणं मागायचं असेल तर देवाला नवस बोलावा. पण असं भलतं सलतं साकडं कधीच खालू नये देवाला. त्यात भलतं सलतं काही नाही. गाण्याच्या व्यवसायातून निवृत्त होतोय असं फार तर सांगा. असं काहीतरी कसं समजता येईल?
वृद्धा, कृष्णकांत, दामोदर, मी सांगून थकले. आता तुम्हीच काही धरणं धरता आलं यांच्यापाशी तर पहा. मनू, मी ठरवलंय ते पूर्ण विचार करूनच ठरवलंय की या मुलांना आणि भरीक घालून काय साधणार आहे. अचानक तुम्ही पुन्हा कधी गाणं नाहीत का? अरे कृष्णकांत, देवापाशी काहीतरी दुर्मिळ मागणं मागायचं असतं तेव्हा आपल्याला जे सर्वात प्रिय असतं ते देवाला अर्पण करायचं असतं. देवाला अर्पण करायला गाण्या वाचून दुसरं प्रिय माझ्यापाशी आता काय उरलं. तेवढ्याला काय चमत्कार घडणार आहे दादा? या सृष्टीत ईश्वरी न्याय आहे की त्या दानधरी दैत्यांचा न्याय आहे याचा निवाडा तरी लागेल. रज्जू गेली त्यावेळी शंखराजाचा शाप मला फोडला असं मी मानतो. आता जगदीशही कशाला लोकांची आठवण काढण्यात यावेळी कशाला? तू खूप सोसलाय तसंच मीही सोसलंय. अगदी अपरंपार दुःख वेदना यातना आपण दोघांनी घट्ट ओठ मिटून सोसलाय. पण आता देखील दादा, ही रज्जू कोण? माई, काय प्रकार आहे हा सगळा? झालं, केलेला निश्चय मोडला. आता काय सांगणार आहात या मुलांना? जगदीश्वराचं दैवत जागृत आहे. अंतरात जगदीशसाठी साक्षात सोमेश्वराला साकडं घालायला सिद्ध झालो. यावेळी तरी ऋतांना, कृष्णकांतला आणि दामोदरला खरं काय घडलं ते कळायलाच हवं. पण मी काय सांगते ते अजून तरी ऐकून घ्यावं. नाही अजून म्हणू. तरी नाही, मुलासारखा मानलेला जगदीश नाहीसा झाला. या 2-3 महिन्यात त्याचा ठाव ठिकाणाही लागलेला नाही. आता मी गप्प बसणार नाही. रज्जूच्या बाबतीत काय घडले ते या मुलांना कळायलाच हवं. पण माझं ऐकून तरी घ्या. वृथा बेटी, रज्जू म्हणजे रजनी. होय, आमची मुलगी आज हयात असती तर ती तुझ्या एवढी असती. पण गानभरींचं गाणं मी कसं काय गाऊ शकतो याचं जगदीश सगळं तुम्हा सर्वांनाच कोडं पडलं होतं नाही. क्वचित असावं क्षणी गुणगुणण्याशिवाय ते गीत मी कधी गायलो नाही किंवा कधी कुणाला शिकवलो नाही याचंही तुम्हाला आश्चर्य वाटलं होतं नाही. जगदीशला शोधण्यासाठी आपण अरण्यात भटकलो. त्यावेळी वसतीच्या एकूण एक जागा, एकूण एक खुणा मला कशा काय ठाऊक झाल्या याचंही तुम्हाला गूढ वाटलं होतं नाही. जवळजवळ 20 वर्ष झाली असतील त्या घटनेला. एका अदम्य महत्वाकांक्षेने त्या काळी पेटून उठलो होतो मी. म्हणूनच गानभरीचं गाणं ऐकल्यावर जगदीश जसा भागून गेला तसाच त्या काळी मीही भागून गेलो होतो. त्या भरात काय वाटेल ते झालं तरी बेहतर. पण गानभरीचं गाणं मला मिळालंच पाहिजे असं शंकराजाजवळ मी मागणं मागितलं. दादा, मी शंकराजीजवळ मागणं मागितलं दादा. होय कृष्णकांत, अवलियाचे हे सगळे शब्द, सगळे इशारे धुडकावून लावून मी मागणं मागितलं. त्यानंतर काही दिवस काहीच घडलं नाही. त्यावेळी शंकराजाच्या शक्तीवरचा माझाही विश्वास दळमळला. देशांतर करून कित्येक दिवस मी गानभरीच्या तळावर राहिलो. कोणी मला ओळखलं नाही किंवा ओळखूनही कोणी माझी दखल घेतली नाही. ही गानभरींची कृपा होती, ही त्या शंकराजाची कृपा होती हे आता लक्षात येतं. गायकी शिकून मी परत आलोय. त्या विषयानं पुशारून जाऊन इथं याच पटांगणात थाट माट सोहळा करून मैफिल रंगवली. शेकडो रसिकांची दाद मिळवली. भैरवी गाऊन कृतार्थ होऊन मी उठलो. रसिक तृप्त होऊन वागली. आणि घरी जायला निघालो त्यावेळी लक्षात आलं की 4-5 वर्षाची चिमुकली नाहीशी झाली. नाहीशी झाली म्हणजे? विठ्ठल
किती खंड शोधला पण मग झालं तरी काय माहिती का? मागशील ते मिळेल, पण जे मिळेल त्यासाठी आयुष्यभर तळमळत तडफडत पश्चाताप करावा लागेल. ही अवल्याची वाणी त्यावेळी मला आठवली. कान भरीत त्याला पळवली आणि ठार मारली. कान भरली? घोड्या मुलीला. होय कृष्णा, इतका घोर कर्म सूड बुद्धीने करणारे कोण जाणार? पोपट म्हणजे त्याने केलं तरी काय त्या अशा मुलीचं? श्री हरी श्री हरी. नंतर 8 दिवसांनी तिच्या रक्ताने भरलेले कपडे त्याच्या मी आज प्रथमच सगळं ऐकते दादा. तुझ्या आई वडिलांकडून आम्ही तुला हे सगळं विसरण्यासाठी आलो. त्याच वेळी या विषयावर कोणीही काहीही बोलायचं नाही असं ठरलं होतं. म्हणून शोकावर बिचारी बाई, किती तडफडत असेल का तुझा जीव? बस आता या विषयावर कोणीही काहीही बोलायचं नाही. दादा, म्हणू माझ्या अपराधाचं प्रायश्चित्त मला मिळालं. आपण ते निमूळपणे भोगलाय. केवळ माझ्यासाठी तुझा काहीही अपराध असता तू सुद्धा भोगलास. म्हणूनच ताडपणीवर जगदीशसाठी साक्षात सुरेश्वरला साकडं घालायला चित्त झालो. कृष्णकांत, वृथा, अंबोराठा, दमोदर, तमेव महिष. म्हणून शोक आवडला पाहिजे तुला. देवाला सगळं घडण्यासाठी आम्ही गायला बसतोय. ही शेवटची बैठक तरी प्रसन्न चित्तानं पार पाडायलाच हवी. नाही हो नाही. हे पहा, मी माझे डोळे पुन्हा टिपले. अगदी प्रसन्न मनाने देवासाठी माळ गुंफीत बंधीत बसते इथं अशी. शिवशंकराच्या प्रार्थनेपासूनच आपण या महायज्ञाला प्रारंभ करूया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
अजून माझी ओळख ठेवली आहेस का? अरे तुझी जान पछान विसरण्यासारखी आहे थोडीच. बरोबर आहे. फार वर्षापूर्वी वेश बदलून एक गानभरी म्हणून तू आमच्या गोटात शिरलास, आमच्या तळावर राहिलास. गानभरींची गायन कला, गानभरींना फसवून शिकलास आणि आलास तसाच एक दिवस नाहीसा झालास. अरे बाबा, तुम्हा अडाणी गांधींच्या कैदेतून तुमची गायन कला मुक्त करण्यासाठी ते धाडस मला करावं लागले. त्यासाठी माझ्या मुलीचा बळी घेऊन तू मला शासन केलंस. तुझ्या अपराधाबद्दल खरं म्हणजे तुलाच ठार मारायला पाहिजे होतं. गाणेश्वरापाशी त्या रात्री मी बेल भंडारा उचलून आलो होतो. मग का नाही मला मला तुझं गाणं ऐकलं तेव्हा वाटलं तुझ्या छातीत खंजीर खुपसणं म्हणजे एक दैवी गाणं ठार मारणं. तुला असं मरण देण्यापेक्षा तुझं गाणं जिवंत ठेवून तुला जन्मभर मरण काय वेदना देणारी शिक्षा मला करायची होती, म्हणून तुझी रज्जू मी उचलून नेली. अरे पण त्या मुलीने तुझा असा काय अपराध केला म्हणून तू तिला इतक्या क्रूरपणानं जीव मारलीस? मी तिला ठार मारले नाही किंवा अन्य कुणी गानभरीने मारले नाही. रक्तानं माखलेले तिचे कपडे देखील तुला दिलेल्या शिक्षेचाच तो एक भाग होता. पण विसू बाबा, ते रक्त शिकार केलेल्या जनावराचं आहे की माणसाचं आहे हे शोधून पाहण्याची साधी अक्कल सुद्धा सुचली नाही. म्हणजे माझे राजा जिवंत आहे, माझे राजा जिवंत आहे. कुठं आहे माझे राजा? अरे बाबा, कुठं आहे? काय केलंस माझ्या पोरीचं ते आता तरी खरं सांग. तेच सांगायला आलोय. तुमचे रज्जू म्हणजेच आमची रैना, रज्जू म्हणजे रैना? गाणेश्वराची राणी, गानभरींच्या गायन कलेचा जन्म. रज्जू म्हणजे रैना? हो. तिच्यासाठी जगदीश जीव टाकत होता ती रैना? तिला तुम्ही कानेश्वराला बांधलीत, तिची देवदासी केलीत. केली होती, परंतु तुझ्या शिष्यानं जगदीशनं तिला आपल्या नादी लावली. त्याच्याशी तिनं लग्न करण्याचा हट्ट धरला म्हणून तू त्यांना ठार मारलास? मी त्या दोघांचंही लग्न लावून दिलंय. लग्न लावून दिलंस? अगदी थाटामाटात गानभरींच्या पद्धतीनं गाणेश्वराची राणी मी जगदीशला अर्पण केली. त्या दोघांना समजावून सांगितलंय की जे मी समजून घेतलंय ते बाकीचे गानभरी उमजणार नाहीत. तुम्ही जास्त वेळ या तळावर थांबू नका. पण त्यांनी माझं ऐकलं नाही. शंखराजाच्या मंत्रशक्तीचा प्रत्यय त्यांना यायचा होता, म्हणून या तळावर जास्त वेळ रेंगाळण्याची त्यांना दुर्बुद्धी झाली. दुर्बुद्धी झाली? काय झालं काय त्यांचं खरं बाबा? दोन गानभरीनं खंजीरानं त्यांना फुसकलं. ठार मारलं? मरायचा असतो, मेलाही असता, पण मी त्याला गुहेत पळवला, लपवून ठेवला, त्याच्यावर औषधी पाजाला. खैर गाणेश्वराची म्हणून तो वाचला. श्री हरी श्री जगदीश्वरा, तुझी लीला अगाध आहे. अरे खरं बाबा, आज जगदीशसाठी साक्षात सोमेश्वराला सगळं घालायला सिद्ध झालो होतो मी. जगदीश आणि रज्जू कुठं आहे ते तरी सांगशील? बाबू, गानभरींपासून जगदीशला लपून छपून गुहेत उपचार करण्यासाठी मी गुंतलो होतो. तेव्हा रैना कुठं आहे हे पाहता झालं नाही मला. गानभरींचा तळ उठल्यापासून असेल ती कदाचित या रानावनात भटकत आहे असं ऐकलंय मी. तिची साथ ऐकून जगदीशही काल परवापासून नाहीसा झाला आहे. याचा अर्थ तो हिंडा फिरण्या इतका बरा झाला दादा. शंकराच्यामुळे नवीन काही संकट ओढून न घेऊ. तसं मुळीच होणार नाही विसुबाबू. हा शंखराज तुला देण्यासाठी आणला होता. शंख राजाजवळ मी कोणतंही मागणं मागितलेलं नाही. मागणाऱ्याला अपार अपार दुःख सोसावं लागतंय खरं बाबा. ते पाहतोच आहे मी. तू गानभरींची गायन कला मागितलीस, जगदीशनं गाणेश्वराची राणी मागितली. अरे स्वतःच्या पराक्रमाने मिळवायच्या गोष्टीसाठी दैवी शक्ती पणाला लावली तर दुःखाशिवाय दुसरं काय वाटायला येईल. घेऊन जा तुझा हा शंखराज. हा शंकराज घेऊन मी काय करू? कोणाला दे? द्या
द्या तो माझ्याकडे द्या. तेव्हा तेव्हा मी तुझ्याकडे मागणं मागते. माझे राज्य मला भेटू दे. तू काय केलं? मला एवढा अनर्थ कमी होता म्हणून तू शंकराजाजवळ मागणं मागितलंस. मला माझे राज्य हवे आहे. तिच्यासाठी वाटेल तेवढा दुःख सोसायला तयार आहे मी. पण मला माझे राज्य हवी हो. श्री हरी. आता जे घडेल ते निमूटपणे पत्करण्यापासून दुसरा मार्गच नाही. कृष्णकांत, दामोदराने आता रे काय करायचं? दादा मी आणि दामोदर त्या दोघांचा शोध घेऊन परत येतो. छे छे, भलतंच काय एवढ्या साल वेळी तुम्ही त्यांना कुठं कुठं म्हणू शकता? बरं बाबा, इतके उपकार केले तसे. विसू बाबू, गफलत करू नकोस. मी तुला, त्याला, तिला जे वाचवलंय ते तुम्हा माणसावर माझा जीव लोभावून पडला होता म्हणून नव्हे. माझा जीव जडलाय तुम्हा तिघांच्या गळ्यातील गानेश्वरावर. कबूल आहे भैरव बाबा. अरे तू सच्चा गांभरी आहेस. अरे पण जगदीश आणि रज्जूला कुठं कुठं जाऊन शोधायची ते तरी सांगशील? शोधायची काहीही गरज नाही. विसू बाबू, तू कधी काळी या गांभरीच्या तळावर राहिलेला आहेस. गांभरीच्या पद्धतीने तू तिला साथ घाल. शंख राजाच्या मनात असेल तर ते खचितच पद देईल. अरे ती साध देखील मी विसरलो रे भैरव बाबा. तूच घाल तिला साथ. विसू बाबू, तू खरोखरच सारं काही विसरला आहेस. अरे गांभरी जन्म घेऊन मला गळा नाही. मला गळा नाही म्हणून तर गाण्यावर माझा एवढा जीव जडला. जी गायन कला तुला तळावर राहून शिकता आली नाही ती तुझ्या मुलीला मी मिळवून दिली. प्रयत्न कर आणि रैनाला हात मार. मी तुम्हाला प्रार्थना करते. तिच्या माझ्यासाठी तरी तुम्ही तिला साथ करा हो. माझ्यासाठी जगदीश्वराच्या मनात का आला? तुमच्या आशीर्वादाने आणि भैरव बाबाच्या कृपेमुळे तू सुखरूप आहे. जगदीश, भैरव बाबा तिची समजूत घालून येत आहे देखील. समजून घालून म्हणजे? दादा, माई काय सांगा, कसं सांगू? माझ्यावर हल्ला झाला त्या क्षणापासून तुमची रज्जू माझी रेना घनिष्ठ झाली. रज्जू वेळी झाली. का देवा
माझ्याकडे मागणं मागितलंस ते तुला मिळालं. आता प्रायश्चितही भोगायची तयारी ठेव. चल बेटी. सावकाश. चल बेटी. म्हणून रज्जू आली. आणि मन घट्ट ठेव. तुम्ही आकार केला तर रज्जूवर विपरीत परिणाम होईल. रज्जू बेटा, विसरू बाबू, तिला रज्जू म्हणून समजणार नाही, रैना म्हणून तिला हरणार. मला ओळखलंच नाही. त्याचाही काही उपयोग होणार नाही भैरवा. कालपासून 2-3 वेळा तिची माझी भेट झाली. मी पुष्कळ तऱ्हेने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण एका गीत गाण्याखेरीज तिला कसलाच समज उरला नाही. बेटी, अगं एक शब्द तरी बोल तुझ्या बाबाशी. इतक्या जरा नजर ढळली की बघता बघता नाहीशी होती. तिला शोधता शोधता माझ्या पायाची ती चाळण झाली. अगं शब्द नको असले तरी सूर तरी का? फक्त आलापीची साथ होती की असेल तिथून धावून येते, कटोरा पुढे हलवता निघून जाते. याचा अर्थ काय खरं बाबा? ही पैसे मागण्याची गाण भरायची येत आहे विसरू बाबू. होय होय दादा, मगाशी मला ती दिसली. असाच माझ्या पुढे कटोरा पुढा केला. मी त्यात काही नाणी टाकली, तशी ती गायला लागली. हे लोक मला काय सुचवता? मी या पोटच्या मुलीच्या कटोऱ्यात पैसे टाकू? तिचे बोल ऐकायसाठी मी तिला. राधा रैना भ्रमिष्ट आहे याचा विचार करा. सुबुद्ध जगाशी एकुलता एक पास उरला आहे. तो पास म्हणजे गाणं. तो पास तुम्ही सोडून टाकू नका. उद्या उपचार करताना हा धागा उचलावा लागेल. तिनं कटोरा पुढे केला, पैसा तरी टाका. हा शंखराजाचा शाप आहे. हे शासन आहे विसू बाबू तुम्हाला. देवा, काय पाणी आणलीस तू माझ्या? या गीताचा पुढचा भाग मुळी रचलेलाच नव्हता. पुढचा भाग? कोणता भाग दादा? आई जगदीश, ऐका खरं बाबा, तुझ्यासाठी गातो मी. मदिर रात्री अधीर चंद्रिका, मदिर रात्री अधीर चंद्रिका, मदिर रात्री अधीर चंद्रिका, गात्रा मधुनी असे राधिका, गात्रा मधुनी असे राधिका, डोळे टिपले पानाचे, डोळे टिपले
शहाणी झाली नाही तरी मी तिला कधीही अंतर देणार नाही. बस सगळं भरून पाहू म्हणून तुला मला तर यापेक्षा जास्त काय हवंय? बरं विसुबाबू, येतो मी आता आपली गाठ भेट होण्याचा प्रसंग येणार आहे. असं का होतोच रे खरं बाबा? विसुबाबू, गानभरीची गायन कला आता साऱ्या दुनियेत दरवळे. मला त्यात आनंद आहे. पण गानभरीचा अक्षम्य गुन्हा मी केलाय त्याचं शासन मला या गानभरीच्या नायकालाही ते दिल्याशिवाय राहणार नाही. पण मला आता त्याची तमा नाही. खरं बाबा, माझ्यावर एक उपकार कर. हा शंखराज घेऊन जा. शंखराजाजवळ प्राणाची भीक मी मागेन असं तुला वाटतंय? नाही खरं बाबा, तू शंखराजाजवळ काहीही मागणार नाहीस याची पूर्ण खात्री आहे माझी. म्हणूनच तू तो घेऊन जा. तो जपण्याचा पूजण्याचा अधिकार फक्त तुलाच आहे, आमच्यापैकी कुणालाही नाही. हे घे बाबा. थांब खरं बाबा. अरे तू स्वतःच्या बळावर अनर्थालाही कल्याणकारी असा अर्थ दिला. सांग सांग, आम्ही तुझे कसे उतारी होते? त्याची काहीही गरज नाही विसुबाबू, त्याची काहीही गरज नाही. नाही खरं बाबा. अरे तुझी अल्पशी इच्छा पुरी केल्याचं समाधान तरी मला मिळते. अरे बाबा, मी तर मला दुसरा जन्म दिला. सांगा मी तिच्यासाठी काय करू? विसुबाबू, जगदीश, तुम्हाला ठाऊक आहेच, हा भैरव बाबा कधीही कुणा माणसात जीव लोभावून पडला नाही. जीव जडलाय तो फक्त गायन कलेवर. तुम्ही मी केलं असं जे समजता ती तर गानेश्वराची प्रेरणा नव्हे, आज्ञा होती. तुम्ही मागच म्हणत आहात तर गाण्याचा गळा नसलेल्या एका गानभरीला एकच धुंद असं बेभान करणारं गाणं ऐकवा की गाण्याची पंक्तीची वाट कधी संपली ती मला कळता कामा नये. आज्ञाप्रमाण एक दिवस